श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। अण्णा नमस्कार। सत्यशील शेरकर कोण आणि मी त्यांना ओळखत नाही। आमच्या गावच्या सरपंचांनी जी भूमिका मांडली मी ओळखत नाही असं म्हणणं ही सुद्धा भूमिका हास्यास्पद आहे। सत्यशील शेरकर कोण जर याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पवार साहेबांनी उमेदवार दिला अतुल शेठ बेनके, त्यावेळेस त्यांनी भाषण केलं होतं की सत्यशील दादा हा बेनके साहेबांचा चौथा मुलगा आहे। म्हणजे सत्यशील शेरकर हे तालुक्याला परिचित आहेत आणि बेनके कुटुंबाने सुद्धा त्यांची भूमिका त्याबद्दल मांडलेली आहे। कारण त्यांनी जी भूमिका मांडली ते एकतर्फी बेनके कुटुंबियांची बाजू घेऊनच मांडत होते, जे काल काय आमच्या निदर्शनास आलं, म्हणून मी हा मुद्दा मांडतो। दुसरी बाब जर झालं तर विग्नरचे चेअरमन विग्नर हा कारखाना आज जर पाहायला गेला तर देशातले पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची अनेक पारितोषिकं ह्या कारखान्याला मिळाली। आजपर्यंत कुठलेही म्हणजे जी आर्थिक शिस्त, शेतकऱ्यांचे पेमेंट वेळेवर देणे किंवा काय ह्या गोष्टी ज्या 12 वर्षे जर अण्णांच्या नंतर जर शेठबाबांनंतर जर समर्थपणे जर 12 वर्षे चेअरमन पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे सत्यशील शेरकर संपूर्ण तरुणांच्या गळ्यातील तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजे सत्यशील शेरकर। आज जर बोलायचं झालं तर आमच्या अनेक पठार भागावर नेहमी दुष्काळाचे सावट असते। ज्यावेळेस चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आम्ही अनेक वेळा दादांकडे मदतीचा हात मागितला, त्यावेळेस मनमोकळेपणाने त्यांनी आम्हाला शिंदेवाडी, आणे, पेमदारा, होरुंडी ह्या परिसरामध्ये चारा पुरवला। दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या वाटल्या। ज्यावेळेस कुणीही जाईल त्यावेळेस त्याला मदतीचा हात पुढे करणार म्हणजे सत्यशील दादा शेरकर। सत्यशील दादा शेरकर हे ओळखीचे नाहीत असं सरपंचाचं म्हणणं होतं। त्याबरोबर त्यांनी कोणतंही विकास काम केलं नाही असाही त्यांनी आरोप केला। त्याबरोबर सगळ्यात जास्त विकास कामं अतुल दादा बेनकेंच्या माध्यमातून ह्या पठार भागावर झालीत। अनेक गावाला सगळ्यात जास्त विकास निधी आणला असं त्यांचं म्हणणं आलं। अनेक गावाच्या इतिहासात सगळ्यात जास्त विकास निधी आणणारे त्या ठरल्यात। नाही, विकास निधीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अतुल शेठबरोबर ज्यावेळेस पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली त्यावेळेस आम्ही सर्वजण होतो। म्हणजे आम्ही पण त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये आमचं एक मत निश्चितच लाख मोलाचं आम्ही त्यांना मी माझं तरी दिलेलं आहे। आणि विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज जर पठार भागावर अनेक गावात दुष्काळ होता, परंतु आमच्या नळाला पाणी तर सोडा पण हवासुद्धा आली नाही। 15 दिवस नळाला पाणी येत नव्हतं। आम्हाला अनेक पाण्याची प्रलोभनं दाखवली गेली का आमका निधी मंजूर झाला आहे, तमका निधी मंजूर झाला आहे, परंतु आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील त्यांना आजपर्यंत सोडवता आला नाही। शेतीच्या पाण्याचा खूप लांब राहिला। दरम्यानच्या काळामध्ये एक पंकज कनसेसारखा एक तरुण उमदा कार्यकर्ता होता, त्यांनी या ठिकाणी टँकर सुरू ठेवला आणि लोकांना पाणी पुरवलं आणि पाण्याची समस्या सुटली। अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे सुद्धा एप्रिल, मे आणि जून, कारण जून महिन्यामध्ये जरी पावसाळा सुरू होत असतं तरी वॉटर टेबल यायला 1 महिना लागतो। अशा 3 महिने पाण्याचं दुर्भिक्ष हे होतं आणि ह्या कार्यकाळामध्ये आमचा पाणी प्रश्न सोडवायला आत्ताचं सरकार जे कोणी लोकप्रतिनिधी असतील ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत। दुसरी बाब बोलायची जर झाली तर आत्ता कुठं विकास कामं मंजूर झालेले असतील त्याच्यामध्ये जर फक्त बोर्ड लागलेले आहेत, कामं काही झाली नाही। म्हणजे साधं एक उदाहरण सांगतो की अतुल शेठ आमदार होते, म्हणजे आत्ताच्या मागच्या पंचवार्षिकला शरददादा सोनवणे आमदार असताना पंडित दीनदयाळ उपाध्याय जीवन ज्योती योजनेअंतर्गत आमच्या येथे सबस्टेशन झालं। ह्या सबस्टेशनची हाय टेन्शन लाईन ही आळ्यावरून सबस्टेशनपर्यंत आली, परंतु काहीतरी मध्ये अडथळा होता शेतकऱ्यांचा। तो अडथळा दूर करून की मी त्यांना वारंवार फोन करायचो। मी अतुल शेठला माझ्या 5 वर्षामध्ये एकच काम सांगितलं की तुम्ही आमचं सबस्टेशन कार्यान्वित करा, परंतु ते सबस्टेशन कार्यान्वित झालं नाही। त्याच्यामुळं म्हणजे आज पळसपूरची लाईट आण्याला जोडायला लागली आणि मी त्यांना अनेक वेळा म्हणजे आम्ही त्यांना उपोषणाचा पण इशारा दिला होता, परंतु म्हटलं ठीक आहे आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत। शेठने आम्हाला 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 23 तारखेला ऑगस्टला त्यांनी काहीतरी उद्घाटन आमच्या इथं कामांची केली होती। आमचे बंधू प्रदीप शेठ त्यांनी त्यांना प्रश्न छेडला होता, म्हणजे प्रदीप 1 महिन्याच्या आत हा प्रश्न मार्गी लावतो। मी पाठीमागं बेनके साहेबांचा कार्यक्रम होता तिथं गेलो, शेठला भूमिका मांडली, शेठ आमचं सबस्टेशन सुरू करा, परंतु ते सुद्धा यांच्याच्याने झालं नाही। म्हणजे जी काही कामं पूर्ण एखाद्या
आमदाराच्या काळात सबस्टेशन आलं, परंतु त्याची फक्त काही तारा जोडणे, पोल उभे करणं एवढंच काम बाकी होतं, परंतु ते सुद्धा यांची चेंज झालं नाही. याचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षी आम्हाला दुष्काळ होता, परंतु 2 महिने जे काही पाणी आमच्या वड्यांना वाहत होतं, मी स्वतः शेती करतो, परंतु जर कमी दाबाने वीज पुरवठा झाला तर आमच्या मोटरी चालत नव्हत्या, आम्हाला कुठल्याही प्रकारचा पाणी साठा करता आला नाही. म्हणजे परिणामी आमच्या सारख्या शेततळ्यामध्ये जे मासे होते ते सुद्धा पाण्याच्या अभावी मरून गेले, कारण का तर आम्हाला ते पाणी साठाच करता आला नाही. म्हणजे असं काही नाही की आम्ही फार विकास कामं केली आणि काही कोटीच्या कोटी उड्डाणं बोर्ड लागलेले आहेत, 100% लागलेले आहेत, परंतु कामाचे वर्क ऑर्डर झालेत म्हणतात, कामं काय आता सध्या प्रत्यक्षात दिसून येत नाही. आमदारांना तर पाणीदार आमदार म्हणून पदवी लावली गेली, काय पाणीदार म्हणजे पाणीपात्राच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर पाणीदार ही उपाधी सबशेल फेल आहे. कारण आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आंदोलन झालं, मतदानावर बहिष्कार टाकला, लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात त्यांनी प्रॉपर स्टंट झाला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्वेला पैसे मंजूर झालेत 76 लाख रुपये. हीच भूमिका अजितदादांबरोबर आमची ग्रामस्थांची मिटिंग झाली, त्यांच्याच निवासस्थानी झाली बेनके साहेबांच्या, पण तदनंतर तेच पत्र तोच निधी परत आता ही बातमी 1 महिन्यानंतर यायला लागली. म्हणजे एखाद्या पात्रावर एखाद्या निधीवर फक्त आम्हाला बोलवायचा विषय आहे. कारण का तर पाणी येतं, पाणी आणतो, 34 सुप्रमामध्ये नाव समाविष्ट होणार, त्यांनी म्हणायचं यांच्या काळामध्ये ती सुप्रमा होऊन गेली 3री, त्याच्यामध्ये नाव नाही आलं. म्हणजे हे टोलाटोलवीची कामं आहे. आम्ही भौगोलिकदृष्ट्या मागासलेले आहोत, परंतु हा प्रश्न सोडवायला म्हणजे तालुक्यात काय पाण्याचा प्रश्न आहे घाटाखाली हे आम्हाला माहीत नाही, परंतु आमच्या बाबतीत पाणीदार ही उपाधी सबशेल फेल आहे. तुमच्या सरपंचताईंनी काल असं एक वक्तव्य केलं आहे की खासदार जे आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये किंवा पठार भागावर आणि पठार भागात 1ही रुपयाचा निधी दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. याकडे तुम्ही कसं नजर पाहता? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही आमदार खासदार, आता दोन्ही आमदार आणि खासदार हे एकाच पक्षाचे होते. कामं झाली, जी काही झाली, काय फार कामं झाली अशातला भाग नाही, परंतु खासदाराची कामं काय हे पहिलं त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. खासदारांची कामं ही केंद्रीय लेवलची असतात, मोठे मोठे प्रकल्प असतात. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आज पुणे नाशिक हायवेचा जो प्रश्न होता, 100% बायपासचे प्रश्न अमोलदादांच्या कार्यकाळामध्ये मार्गी लागले. कसं असतं की आता कोणी काही म्हणत, समजा आता जीवनदायीची पाणी योजना सुरू आहे, परंतु ही पाणी योजनेचा सर्वे गेले 10 वर्षापासून चालू होता, परंतु ज्याच्या कार्यकाळामध्ये ते काम झालं याचा तो साधा त्याचं ते श्रेय म्हणलं जातं. आणि अमोलदादांनी जर तसं पाहायला गेलं तर हा जो प्रश्न आहे हा अतिशय प्रभावीपणे बायपासचा सोडवला. दुसरी गोष्ट, कोविडच्या कार्यकाळामध्ये आमच्या अनेक गावातले 5 पेशंट ज्यांना कुठेही बेड उपलब्ध नव्हता किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती, आणि जर ती मदत झाली नसती तर ते पेशंट दगावले असते. पहिलं काम मी ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळेस ते मला त्यांनी सांगायचे की तुम्हाला फोन येईल, त्या माणसाला तुम्ही डिटेल्स द्या, तुमचं काम होऊन जाईल. 5 पेशंट त्यांनी हे केले. असेंब्ली पार्लमेंटमध्ये त्यांनी जो काय ते टॅबलेटचा प्रश्न होता, रेमडेसिवीरची उपलब्धते बाबतीत अतिशय प्रभावीपणे प्रश्न मांडले. शेवटी खासदार हा एक देशाचं धोरण ठरवतो आणि देशाचं धोरण ठरवण्यामध्ये आपल्या खासदारांचा सिंहाचा वाटा आहे. कारण का तर त्यांचा अभ्यास आहे, त्यांची विद्वत्ता आहे. आणि कोविडच्या कार्यकाळामध्ये पहिलं कोविड सेंटर हे आपल्या लेण्याद्रीला सुरू झालं, जे की म्हणजे सगळ्यात अगोदर कोविड सेंटर, आणि अतिशय प्रभावीपणे ते चालवलं गेलं. त्याच्यामध्ये अनेक लोकांना, गरजू लोकांना त्याचा फायदा झाला. कसं आहे की काम काय केलं, काम नाही, शेवटी एखाद्याच्या विचाराशी तुम्ही वावत गेले की तुम्हाला दुसऱ्याचं काम दिसत नाही, त्यातलाच हा एक प्रकार आहे. शरददादांच्या कार्यकाळामध्ये जे रस्ते झाले, आज पण आपण फिरतोय, वास्तव मान्य करायला पाहिजे. दादांच्या कार्यकाळामध्ये एकटा रोड असा झाला, इथून कल्याणवाडीपासून रस्ता सुरू झाला, शिंदेवाडी फाटा, गोरेवाडी ते हायवे म्हणजे कुतुबाई फाटा. म्हणजे जी कार्यकाळात कामं झाली, आमदार शरददादा असताना जी कामं झाली ही अतिशय उल्लेखनीय आणि प्रभावी होती. ही कामं होती त्या काळात आम्ही पण पदावर होतो आणि ही कामं झाली. याचा जर प्रश्न केला तर दादांनी त्या काळात, दुष्काळाच्या काळामध्ये 2 चारा छावण्या चालू केल्या. ही तर बाब नाकारून चालेल का, पेमदार आणि शिंदेवाडी. परत दुसरा मुद्दा, हे जे रस्त्याची कामं आहेत, दादा आमदार असताना आपल्याकडे VM मातेरे म्हणून ठेकेदार होते, त्यांनी ते काम घेतलं होतं. संपूर्ण गावचं डांबरीकरण दादांच्या, आमच्या ग्रामस्थांच्या
आग्रहानुसार, म्हणजे ते लोक पण गावाला काहीतरी देणगी वगैरे देण्यास इच्छुक होते, परंतु दादा आणि आम्ही त्यांना समन्वयाने संपूर्ण गावात डांबरीकरण झालं. आज त्याच डांबरीवरून आपण सर्व लोक जात आहोत. आज पण त्या रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही, आपण तो पाहतात. तीर्थक्षेत्र परिसरांतर्गत 40 लक्ष रुपयाची कामं झाली. त्यावेळेस बेनके साहेब आमदार होते, म्हणजे कामं झाली नाही अशातला भाग नाही. सचिन शेठ स्वर्गीय होते, त्या कार्यकाळामध्ये आम्ही ही कामं केली. परत आमच्याकडं शिरपूर पॅटर्नची कामं झाली. बेनके साहेब ज्या वेळेस तिथं कामाला जातील त्यावेळेस त्यांनी वर्गणी मागितली, आम्ही ती कामं केली. म्हणजे ज्यांनी कोणी केलं आहे, आम्ही कोणाचं श्रेय दुसरं लाटणार नाही. ज्यांनी कामं केली ती केलीच. मग तुमच्या सरपंचताई ज्या आहेत आत्ताच्या प्रियंका दाते असं चुकीचं सांगतात असं तुम्हाला म्हणायचं का काय? नाही, 100% ही भूमिका, म्हणजे एखाद्या विचाराने आपण प्रभावित झालो आहोत आणि बोलायचं म्हणून काही बोलायचं असाच तो भाग आहे. त्यांनी केलेली कामाची यादी आम्हाला दाखवावी, आम्ही केलेली कामाची दाखव. एक सबस्टेशन 10-12 कोटी रुपयाचं आम्ही उभं केलं, आम्ही कधी कोणाला बोललो नाही. ते शिवाय न होणारं काम होतं गायरान जमिनीतून हस्तांतर करणं, त्याची 7,200 रुपये महसूलला पट्टी मी माझ्या खिशातून भरलेली आहे. म्हणजे महसूलला, म्हणजे असं काय नाही की कामं झाली नाही, कामं भरपूर झालेली आहेत. व्यक्तिगत कामं, आज हे संजय गांधी निराधार योजनेचे यांचे पतिराज सदस्य आहेत, यांच्या कार्यकाळामध्ये ह्या पठार भागातील जनतेची जी प्रकरणं व्हायला पाहिजे ती होण्याऐवजी कोणाचा मुलगा मोठा झाला आहे, कोणाचं उत्पन्न दाखलं नाही, यांच्या कार्यकाळामध्ये अशी 5-25 प्रकरणं आमच्या गावातली बंद झाली का ती यांना पुनश्च चालू करता आली नाही. म्हणजे हे यांचं सपशेल अपयश आहे. फक्त हे व्यक्ती प्रभावित आहेत आणि हे बोलायचं म्हणून काहीतरी आम्ही खूप काही यांच्यासाठी करत आहोत हे दाखवण्याच्या पोटी एखाद्याबद्दल वाईट बोलणं ही सपशेल चूक आहे. पठार भागातले जे एक परखड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे डॉक्टर दीपक आहेर हे होते आपल्यासोबत. आता त्यांनी जी काही मतं मांडली ती परखडपणे एकदम दृढपणे कोणतंही मुलाजमा न बाळगता त्यांनी संपूर्ण ज्यांनी कामं केली ज्याचं श्रेय त्यालाच दिलं आणि कोणतंही असं मनात ठेवलं नाही का राजकीय द्वेष, किंवा त्यांनी पूर्णपणे त्यांच्या बाजूही पूर्ण क्लिअर केल्यात. असणारा गैरसमज हाही पूर्ण क्लिअर चित्र निर्माण केलं. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क आणि